नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय SPK. आपण जीवामृत बनवते. तर हे जीवामृत बनवण्याची प्रोसिजर आता तुम्हाला मी दाखवते. आपल्याला देशी गाईचं 10 किलो शेण लागतं. सकाळ आणि संध्याकाळचं मिळून ताजं 10 किलो शेण लागतं. त्या शेणाची स्लरी करायची. आपल्याला 5 लिटर गोमूत्र घ्यायचं देशी गाईचं, ते जुनं असेल तर अतिशय उत्तम. बेसन पीठ 1 ते 1.5 किलो घ्यायचं. त्या बेसन पिठाची मस्त एक पेस्ट करायची चांगली. आपल्याला याला काळा गूळ घ्यायचा आहे, पिवळा गूळ घ्यायचा नाही. पिवळा गुळामध्ये सल्फर असतं, त्यामुळे त्यामध्ये जेवण तयार होत नाही. तर आपल्याला काळा गूळ घ्यायचा आहे, साधारण 1 ते 1.5 किलो घ्या. आणि त्या काळ्या गुळाचं आपल्याला गुळ पाणी करायचं आहे. ही जैविक माती म्हणजे काय, तर वडाच्या झाडाखालची किंवा वारुळावली आपल्याला एक मूठभर किंवा एक वंजळभर माती लागते. याच्यामध्ये आपण पेस्ट केलेलं शेण त्यात आपण ओतून देतो. याच्यामध्ये आपल्याला देशी गाईचं गोमूत्र 5 ते 5.5 लिटर ओतायचं. बेसन पिठाची पेस्ट ती याच्यामध्ये आपण ओतून द्यायची. 1 ते 1.5 किलो काळ्या गुळाचं पाणी करायचं, ते आपल्याला यामध्ये ओतायचं. याच्यामध्ये आपल्याला जैविक माती 1 मूठभर याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. याच्यामध्ये आपल्याला काठीची सायने हे द्रावण ढवळायचे. ढवळताना घड्याळ्याच्या काठ्याप्रमाणे ढवळायचं. आणि हे ढवळून झालं हे आपल्याला अशी काठीवर काढून घ्यायची. शेवटची प्रोसिजर, आपल्याला हे गोंडपट घ्यायचं आणि हे गोंडपटाने आपल्याला हे तोंड झाकायचं. गोंडपटाने का झाकायचं की ह्याच्यात विरजन तयार झालं तर हे उतो जाऊ नये म्हणून पूर्ण झाकण लावायचं नाही. त्याला गोंडपट टाकायचं आणि हे गोंडपटाने झाकून घ्यायचं. हे मिश्रण सकाळी एकदा संध्याकाळी एकदा 1 मिनिटासाठी ढवळायचं घड्याळाच्या काठ्याप्रमाणे. हे 4 दिवसात तुमचं जीवामृत तयार होतं. हे जीवामृत 100% नैसर्गिक पद्धतीने तयार होतं. याच्यामधून आपण ह्या पाईपमधून आपण जीवामृत लिक्विड याच्यामध्ये घेऊ शकतो. आणि ह्या पंपामधून आपण एक शेतीसाठी ते आपण इथून पाठवू शकतो. असं धन्यवाद.